हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम एव्हरीबडी. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आय होप माझा आवाज आणि व्हिडिओ सर्वांना क्लिअर असेल. जस्ट टाईप 1 इन द चॅट बॉक्स. गुड. सो वेलकम वेलकम. सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मॉर्निंग हिलिंग क्लबमध्ये. आणि आजचा आपला आय होप सो 10वा दिवस आहे. सो वी ऑल आर मीटिंग फ्रॉम लास्ट 10 days and every day we are learning something in the morning. Also healing ourselves एव्हरी डे. सो आज सुद्धा आपण बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी करणार आहोत. सो लेट स्टार्ट अ डे विथ अ रेग्युलर ॲक्टिव्हिटी. पण आज आपण 3 वेळा नाही. टुडे वी विल डू ब्रिदिंग 11 टाइम्स. ओके, 11 वेळा आपण ब्रिदिंग करणार आहोत आज. सो आपल्याला आजची जी दिवसाची सुरुवात आहे ती 11 वेळा डीप ब्रिदिंगने करायची आहे. फक्त आपल्याला श्वास घेताना मोजायचा आहे 1 2 3 4 5. त्याला होल्ड करायचं आहे 1 2 3 3 सेकंद आणि मग बाहेर सोडायचं आहे 1 2 3 4 5. ओके, 5 3 5च्या काउंटिंगमध्ये आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे आणि असं 11 वेळा करायचं आपल्याला 11 टाइम्स. दिस इज हाऊ वी स्टार्ट आवर डे टुडे. ओके, इज दॅट क्लिअर एव्हरीबडी? अशा पद्धतीने आपला आपण दिवस आज सुरू करू. पुन्हा एकदा सांगतो, श्वास आतमध्ये जेव्हा आपण घेत आहोत नाकाद्वारे तेव्हा 5 वेळा काउंटिंग करायचं 1 2 3 4 5. त्या श्वासाला आतमध्ये थांबवायचं 3 सेकंदापर्यंत. 1 2 3. आणि मग हळूहळू तोंडाद्वारे बाहेर सोडायचं 1 2 3 4 5. ओके, असं 11 वेळा करायचं. किती वेळा? 11 वेळा, 11 टाइम्स. रेडी? चलो जी, शुरुआत करते हैं. सबसे पहले आवाज आई होप सो क्लिअर असेल माझा. येस. सो सर्वात आधी आपण सुरुवात करू ब्रिदिंगनी आजची आणि मग हळूहळू बाकीच्या गोष्टी आपण करू. ठीक आहे, लेट स्टार्ट विथ द ब्रीदिंग पार्ट. चलो बैठ जाओ, आराम से बैठ जाओ जी. आराम से बैठो. टेक अ डीप ब्रेथ इन. डू इट 11 टाइम्स. ओके.
ओके, वन्स यू आर डन जस्ट टाईप डन इन द चॅट बॉक्स एव्हरीबडी. जर का तुमचं झालं असेल तर ठीक आहे. नाव राईट ग्रॅटिट्यूड फॉर 3 पीपल इन युअर लाईफ. आपली डायरी घ्यायची, पेन घ्यायची आणि आपल्या आयुष्यामधले असे 3 लोक चूज करायचे की ज्यांच्यासाठी तुम्ही थँक्यू म्हणू इच्छिता. जस्ट राईट अ ग्रॅटिट्यूड फॉर देम. त्यांच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला? ग्रॅटिट्यूड लिहायचं आहे त्या 3 लोकांसाठी. ठीक आहे. 3 लोक फाइंड आउट करायचे, त्यांच्यासाठी ग्रॅटिट्यूड लिहायचा. आणि आज एक नवीन गोष्ट लिहिणार आहात तुम्ही. ते आहे इंटेन्शन. ओके. रोज एक इंटेन्शन सेट करायचं की आजच्या दिवसासाठी काय इंटेन्शन आहे तुमचं. तुम्हाला काय वाटते की आजचा दिवस कसा गेला पाहिजे. आजच्या दिवसात तुम्हाला आजच्या दिवसासाठी काय, व्हॉट एव्हर यु नो विश यू आर पुटिंग इन दिस युनिवर्स. ओके. असं म्हणतात, जे इंटेन्शन आपण या युनिवर्समध्ये सोडू, त्या त्या गोष्टी आपल्याकडे येतात. सो व्हॉट यू आर लुकिंग फॉर, तुम्ही काय शोधत आहात, ते इंटेन्शन या युनिवर्समध्ये सोडायचं आहे आज. ठीक आहे. सो सर्वात आधी 3 लोकांसाठी ग्रॅटिट्यूड लिहूया पटापट. ओके, राईट अ इंटेन्शन फॉर टुडे. आजच्या दिवसासाठी काय तुमच्या मनात इंटेन्शन आहे ते लिहायचं आहे. ओके. सो क्वांटम फिजिक्स असं सांगते मित्रांनो, क्वांटम फिजिक्स असं सांगते की आपला जो माइंड आहे हा 2 रंगांना फार जास्त लवकर त्या 2 रंगांवर फोकस करतो. पहिला रंग आहे पिवळा आणि दुसरा रंग आहे लाल. ठीक आहे. सो म्हणजे जेवढे काही ज्या कुठल्या लोकांकडून मी शिकलो आहे किंवा जे कोणी माझे मेंटर आहेत किंवा जे कोणी माझे गुरु आहेत आत्तापर्यंतच्या मागच्या 10-12 वर्षामध्ये, त्यांनी एक गोष्ट नेहमी सांगितली की ऑल्वेज राईट युअर थिंग्स ऑन दी येलो पेपर. पिवळ्या रंगाच्या पेपरवर आणि लाल रंगाच्या शाईने म्हणजे लाल रंगाच्या पेनाने तुम्ही त्या गोष्टी जेव्हा लिहिता तेव्हा त्या लवकर काय होतात, फलित होतात. आता तुम्ही बघत असाल तर माझी जी डायरी आहे ही स्पेशली मी बनवून घेतली होती. सो इट इज ऑल्सो अ येलो डायरी एंड आई राइट ऑन विद द रेड पेन. सो ये आज नहीं, पिछले 5 साल से लिख रहा हूँ मैं. किती सारे डायऱ्या भरल्या आहेत. आणि त्यासाठीच आपल्या स्टुडंटसाठी पण आपण एक डायरी बनवली होती ही.
मॅनिफेस्टेशन डायरी. ओके. सो याच्यामध्ये येल्लो पेजेस तर आहेतच, पण याच्यामध्ये आपण काय केलं, मॅनिफेस्टेशन कसं लिहायचं आहे, काय लिहायचं आहे ते सुद्धा ॲड करून दिलेलं आहे. सो तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट इथून एखादं वाक्य तुम्हाला नाही समजत तर इथून तुम्ही ते कॉपी करून तुम्ही लिहू शकता. सो येल्लो पेज आणि रेड पेन याचा जर तुम्ही वापर केला तर काय होते, तर ते मॅनिफेस्टेशन जे काही तुम्ही करता किंवा जे काही तुम्ही विश तुमची जे काही असते किंवा जे काही तुम्ही गोल सेट करता, त्याच्यावर तुमचा माइंड जास्त फोकस करेल. आणि जिथं फोकस जातो तिथं रिझल्ट अचीव होतात. जिथं फोकस जातो तिथे एनर्जी आपली जाते, आणि जिथे आपली एनर्जी जाते तिथे ऑटोमॅटिकली रिझल्ट येतात. ओके. सो हे आपल्या दिनचर्येचा भाग असलं पाहिजे. रोजच्या दिनचर्येचा आपला भाग असला पाहिजे, की अर्धा तास, 15 मिनटं, 10 मिनटं आपण रोज सकाळी आणि संध्याकाळी, संध्याकाळी काय लिहायचं, सकाळी काय लिहायचं हे मी तुम्हाला नंतर सांगेल. पण सकाळी काय लिहायचं हे सांगतो मी आता, की सकाळी ते लिहायचं की जे तुम्ही विश करतात. जसं तुम्हाला तुमच्या लाईफला तुम्ही बघता, जसं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे, ते सकाळी लिहायचंच रोज, डेली लिखते रहो आप. वो मत सोचो कि पूरा होगा कि नहीं होगा, कब होगा, होगा कि नहीं होगा. वो मत सोचो, आप लिखो. नाशिकच्या एक मॅडम आहे, त्यांनी तर खूप एवढं त्या प्रत्येक सेशनमध्ये सांगतात, की सर मी जे जे काही लिहिलं, तुम्ही सांगितलं, मी डायरी वर जे जे काही लिहिलं त्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या माझ्यासोबत. प्रत्येक सेशनमध्ये आल्या की सांगतात ते. ओके. आणि माझाही एक्सपीरियंस है हा, ये बहुत सारे लोगों का एक्सपीरियंस है. आप करो, लिखो. सो चालू करो, ॲटलिस्ट सुरू तो करो. बरेच लोक मला मला सांगतात जेव्हा ते येतात तेव्हा, छोटे छोटे स्वप्न असतात प्रत्येकाचे. ओके. आणि त्याबद्दल काही दुमत नाही आहे, चांगली गोष्ट आहे, स्वप्न असायलाच पाहिजे, पुढं जायलाच पाहिजे प्रत्येक माणसाने. छोटे छोटे स्वप्न असतात की सर मला वाटते माझं घर झालं पाहिजे. लिखो आप रोज उठ के. उतना तो मेहनत कर सकते हो ना घर के लिए. रोज. आणि फक्त लिहून होत नाही, हे सगळ्यात मोठा मुद्दा हा असते की त्याच्या मागे ॲक्शनही घ्यावं लागत असते. पण ती ॲक्शन घेण्यासाठी तुमचा माइंड फोकस पाहिजे, आणि तो फोकस करण्यासाठी लिहिणं गरजेचं आहे. अदरवाईज दिवसात किती थॉट्स येतात? 80,000. तो फोकसही नहीं कर पाओगे भैया. त्या फोकसमध्ये आणण्यासाठी तुम्हाला काहीतरी प्रॅक्टिकली करावं लागेल, आणि दॅट इज व्हॉट इज द जर्नलिंग म्हणतात त्याला. जर्नलिंग. जर्नलिंग म्हणजे सोप्या आपल्या एकदम सोप्या भाषेमध्ये लिहिणे. लिखो. जेव्हा आम्ही रेकी हिलिंग शिकवतो, रेकी हिलिंग, त्या रेकी हिलिंगमध्ये पण आम्ही एक गोष्ट शिकवतो, की तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल लिहून सुद्धा त्याला हील करू शकता, त्याला बरं करू शकता. एखाद्या व्यक्तीबद्दल लिहून तुम्ही त्याला बरं करू शकतात. त्याला म्हणतात लेखन पद्धती. ओके. ठीक है. सो आज से लिखना चालू करो. हे येल्लो पेजेस, एक तर पेजेस बघा, मिळत असतील तुम्हाला कुठेतरी. ओके. तर ते पेजेस तुम्ही घ्या. नाही तर तुम्हाला असं वाटलं की बाबा तुम्हाला डायरी पाहिजे प्रॉपर, तर डायरी पण तुम्हाला भेटून जाईल. चॅटबॉक्समध्ये बघा एक लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डायरी पण मागवू शकता. ठीक आहे. ओके जी. त्याच्यासोबत पेनही तुम्हाला मिळेल, बाकीच्या गोष्टी मिळतील. ठीक आहे. नाहीतर तुम्ही येलो पेज कुठूनही घेऊन या मार्केटमधून, रेड पेन घेऊन या, त्याची छान डायरी बनवा घरी, और उसको उस पे लिखना चालू करो. रोज रोज चालू करो. ठीक आहे. चला. सो नाउ विल डू अ स्मॉल मेडिटेशन. ओके. बिफोर दॅट एक 3 वेळा आपण, 3 वेळा किंवा 5 वेळा आपण ओम उच्चारण करू. ठीक आहे. सो सर्वांनी जरा रिलॅक्स बसून जायचं आहे, सेट रिलॅक्स. 3 ते 5 वेळा आपण ओम उच्चारण करू, आणि तिथूनच डायरेक्ट आपण प्रोसेसमध्ये जाऊ मग. ओके. आता एकदा तुम्ही प्रोसेसमध्ये गेले तर परत यायचं नाही, म्हणजे ओम उच्चारण झालं की लगेच आपण प्रॅक्टिसकडे जाऊ. क्लोज युअर आईज, टेक अ डीप ब्रेथ एव्हरीबॉडी. क्लोज युअर आईज, टेक अ डीप ब्रेथ. 3 ते 5 वेळा आपल्याला ओम उच्चारण करायचं आहे, 3 to 5 टाइम्स. लंबी गहरी सांस लेना है, और उसी के साथ
ओम का उच्चारण करना है। लंबी गहरी सांस लेना है आणि ओमचं उच्चारण करायचं आहे. 1 2 3 अँड गो. डोंट ओपन युअर आईज, बी इन द प्रोसेस. त्याच प्रोसेसमध्ये आपल्याला राहायचं आहे. अँड लेट्स स्टार्ट विथ सम प्रोसेस ऑफ टुडे. श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आपल्याला. फोकस ऑन युअर ब्रेथ. पुन्हा आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आज एक डीप मेडिटेशनला आपण सुरुवात करणार आहोत. हे मेडिटेशन तुम्हाला तुमचं मन शांत करण्यासाठी मदत करणार आहे. तसंच काही एक्स्ट्रा स्ट्रेस, एन्झायटी जे काही असेल ते थोडं कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. सो मेक शुअर you enjoy this process 100%. Okay, be here and enjoy the process 100%. Be in the process. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आपल्या आजूबाजूला चालणारी हवा, आपल्या घड्याळाची टिकटिक, त्या गोष्टींना ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. अगदी शांत आपल्या शरीराला शांत आणि रिलॅक्स करायचं आहे. शांत आणि रिलॅक्स करायचं आहे. डोक्यापासून तर पायापर्यंत एकेका शरीराच्या पार्टला हळूहळू रिलॅक्स करत 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 जायचं आहे. रिलॅक्स करत जायचं आहे. स्टेप बाय स्टेप. हात पाय आपले सैल सोडायचे आहे आणि श्वासावर संपूर्ण लक्ष केंद्रित करायचं आहे. हळूहळू श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ आणि हळूहळू त्याला बाहेर सोडायचं आहे. डू नॉट फोर्स. स्वतःला कुठल्याही प्रकारचा फोर्स करायचा नाही आहे. काहीही बदलायची प्रयत्न करायचा नाही आहे.
फक्त आपल्या श्वासाला ऑब्झर्व करायचा आहे. कशा प्रकारे तो श्वास आपल्या नाकातून आपल्या गळ्यामधून आपल्या पोटामध्ये जातोय, कशा प्रकारे तो आपल्या पोटामधून हळूहळू आपल्या तोंडाद्वारे बाहेर येतोय, नाकाद्वारे बाहेर येतोय. जस्ट ऑब्झर्व इट. इमॅजिन युअर बॉडी इज गेटिंग रिलॅक्स्ड. प्रत्येक श्वासाबरोबर आपलं शरीर हे अधिकाधिक रिलॅक्स होत आहे. हळूहळू आपलं संपूर्ण लक्ष आपल्या पायाकडे आणायचं आहे आणि पायाला संपूर्णपणे रिलॅक्स सोडायचं आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आता आपलं लक्ष आपल्या गुडघ्यांकडे, आपल्या मांडीकडे आणायचं आहे आणि तो भाग सुद्धा अगदी रिलॅक्स सोडायचा आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. हळूहळू आपलं लक्ष आपल्या पोटाकडे, छातीकडे, खांद्याकडे आणायचं आहे आणि त्या ठिकाणी असलेला जो काही स्ट्रेस आहे, जो काही तणाव आहे, तो सुद्धा रिलॅक्स करायचा आहे. सैल आपल्या शरीराला सोडायचं आहे. बिलकुल रिलॅक्स, ढीला छोड़ दीजिए. आता आपल्या हातांकडे आपलं लक्ष आणायचं आहे. आपले हात आणि बोटं हे आपल्याला रिलॅक्स सोडायचे आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. आपला चेहरा आपल्याला रिलॅक्स करायचा आहे. डोळे, कपाळ, केस, जस्ट रिलॅक्स. नाउ युअर होल बॉडी is getting relax, relax, relax. आता आपलं लक्ष आपल्या मनाकडे आपण घेऊन जाऊ आणि त्या मनामध्ये काय विचार चालू आहेत ते थोडं आपण ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करू. कोणतेही विचार येत असतील त्याला थांबवायचं नाही आहे, फक्त बघायचं आहे. जस्ट ऑब्झर्व. एक तिसरा व्यक्ती म्हणून त्या विचारांना आपल्याला बघायचं आहे. फक्त ऑब्झर्व करा. त्या विचारांना येऊ द्या, जाऊ द्या, थांबवू द्या. तुम्ही फक्त ऑब्झर्व करा. एक थर्ड पर्सन, एक तिसरा व्यक्ती म्हणून. लक्षात असू द्या, तुम्ही तुमचे विचार नाही, तुम्ही त्या विचारांचे साक्षीदार आहात. यू आर जस्ट ऑब्झर्वर ऑफ युअर थॉट्स. देखो, आराम से देखो, ऑब्झर्व करो. नाव आता आपलं लक्ष हळूहळू आपल्या थर्ड आयवर आणायचं आहे. आपल्या दोन भुवयांच्या मध्ये इमॅजिन करायचं आहे आपल्या थर्ड आयवर आपलं लक्ष आहे, ज्याला आपण दुसरं चक्र म्हणतो, तृतीय नेत्र चक्र. त्या ठिकाणी आपलं लक्ष आणायचं आहे आणि एक सुंदर कल्पना करण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रयत्न करा, सुंदर कल्पना करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एका शांत जागेमध्ये आत्ता या क्षणी बसले आहात. इमॅजिन करा की या क्षणी तुम्ही एका शांत जागेमध्ये बसले आहात. छान आजूबाजूला हिरवळ आहे. पाण्याचा, पक्ष्याचा आवाज तुम्हाला येतोय. कुणीतरी सुंदर एक संगीत वाद्य तुमच्यासाठी वाजवत आहे आणि आजूबाजूला अफाट शांतता आहे. अफाट शांतता आहे. एक हलकीशी हवा त्या ठिकाणाहून वाहत आहे आणि ती तुमच्या शरीराला अगदी मऊ प्रमाणात स्पर्श करून जात आहे.
तुमच्या चेहऱ्याला स्पर्श करत आहे, तुमच्या शरीराला स्पर्श करत आहे, हाताला स्पर्श करत आहे. आणि ती हवा सहज तुम्हाला स्पर्श करून वाहते आहे. तुम्हाला आतून अतिशय शांत आणि आनंदी फील होत आहे. एकदम रिलॅक्स. आता तुमच्या हृदयातून एक प्रकाश बाहेर पडत आहे असं इमॅजिन करा. आणि हा प्रकाश आहे प्रेम, आनंद आणि सकारात्मकतेने भरलेला प्रकाश. जसा जसा तुम्ही श्वास घेत आहात, प्रत्येक श्वासाबरोबर हा प्रकाश अधिकाधिक वाढत आहे. हा प्रकाश तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये हळूहळू हळूहळू पसरत आहे. आणि त्या प्रकाशाबरोबर काही अफर्मेशन्स त्या सुद्धा आपल्या शरीरामध्ये, तुमच्या शरीरामध्ये पसरत आहेत. मनातल्या मनात रिपीट करायचं आहे माझ्या मागे. मी शांत आहे, मी आनंदी आहे, मी सुरक्षित आहे, माझं आयुष्य सुंदर आहे, मी शांत आहे, मी आनंदी आहे, मी सुरक्षित आहे, माझं आयुष्य सुंदर आहे. आपल्या आयुष्यातील, जीवनातील सर्व चांगल्या गोष्टींना आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्या गोष्टी, ज्या गोष्टीसाठी तुम्ही मनापासून आभारी आहात, अगदी मनापासून. आपलं कुटुंब, आपला मित्रपरिवार, आपलं आरोग्य, आपल्याकडे असलेलं धन संपत्ती, आपल्याकडे असलेला बिझनेस, जॉब, व्यवहार, त्या सर्व गोष्टींना आठवायचं आहे. आणि मनापासून थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू, थँक्यू या जीवनासाठी, या क्षणासाठी. आपल्या ईश्वराला आठवायचं आहे, आपल्या आईवडिलांना आठवायचं, आपल्या गुरूंना आठवायचं आहे. आणि अगदी मनापासून आजच्या या दिवसासाठी, आजच्या या क्षणासाठी थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हळूहळू आपल्या अवेअरनेसमध्ये यायचं आहे. आपल्या हातापायाची बोटे हलवायची आहे. श्वासाबद्दल अवेअर व्हायचं आहे. आणि हळूहळू वेन एव्हर यू फील यू आर रेडी, टेक युअर टाईम, नो हरी. तुम्हाला असं वाटत असेल की सर या एक्सपिरियन्समध्ये मला आणखी काही सेकंद थांबायचं आहे, सो जस्ट बी देअर. त्याच ठिकाणी काही सेकंद थांबा. डोंट बी इन हरी. कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही आहे. हळूहळू वेन एव्हर यू फील हातापायाची बोटं तुम्ही हलवू शकता. आणि श्वासावर लक्ष केंद्रित करीत मनातल्या मनात 10 ते 1चं काउंटिंग तुम्ही करू शकता. आणि वेन यू फील यू आर रेडी, slowly slowly you can open your eyes. Take your time, don't be in hurry. Take your time, slowly slowly everybody. आराम से, धीरे धीरे. You can come back, rub your hands.
Okay, welcome, welcome. सो ओपन युअर नोटबुक. डोंट लुक हिअर अँड देअर. नोटबुक ओपन करायची आहे आणि काय फील केलं तुम्ही ते जस्ट राईट इन युअर नोटबुक. तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे की तुम्ही काय फील केलं, व्हॉट यू फेल्ट राईट नाव. जस्ट राईट इट इन युअर नोटबुक. तुमच्या शब्दामध्ये जसं तुम्हाला जमते तसं लिहून टाकायचं आहे. ओके जी. राईट. लेट्स टेक 1 मिनिट ब्रेक. मग सुरू करू आपण. ओके. सो आज बघा, जे लोक सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस जे लोक रेग्युलरली सेशन अटेंड करत आहेत त्यांच्यासाठी सूचना आहे की आज सायंकाळी आपण एक सेशन घेणार होतो ज्याला म्हणतात विजन बोर्ड. तर ते सेशन आजच्या ठिकाणी आपण उद्या घेणार आहोत. ओके. आज नाही घेणार म्हणजे आपण गुरुवारी न घेता आपण शुक्रवारी म्हणजे उद्या ते सेशन घेणार आहोत. त्यासाठी मी सांगितलं होतं की असा एक येल्लो पेपर आपल्याला आणायचा आहे मार्केटमधून आणि एक लाल कलरचा, लाल रंगाचा असा स्केच पेन आपल्याला आणायचा आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त भरपूर गोष्टी लागणार आहेत पण आज नाही लागणार त्या. आणि ते नंतर मी सांगेल. सो आपल्याला उद्या हे सेशन होणार आहे, आज होणार नाही. आज आपला रेग्युलर क्लास होईल 10 वाजताचा. ठीक आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्या लोकांना डेली रायटिंगसाठी डायरी हवी असेल, ज्याला आपण म्हणतो की प्रॉपर डायरी, तर त्याची लिंक मी चॅटबॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तुमची तुमची ऑर्डर करू शकता. तुम्हाला 2-4 दिवसात मिळून जाईल. ते आपण स्पेसिफिकली आपल्या स्टुडंटसाठीच बनवलेली आहे. ते मार्केटला कुठंच मिळणार नाही. त्याच्यामध्ये जे अफर्मेशन्स लिहिले आहेत आपण किंवा ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला कुठंच कोणत्याच डायरीत मिळणार नाही. आपण स्वतः क्रिएट केलेलं आहे ते. ठीक आहे. ओके. आणि जर का नाही तर तुम्ही तुमचं रोजचं लिहिणं चालू करा. पण पेपर वापरताना येलो पेपर वापरा आणि पेन वापरताना रेड वापरा. खूप तुम्हाला लवकर बेनिफिट होईल. ठीक आहे. चालेल. चला. झालं सर्वांचं. सो लेट्स डू अ स्मॉल छोटासा एक्सरसाइज करेंगे जे आपण रोज करतो. ठीक है. कोणती? कपालभाती. ठीक है जी. चलो. सो आराम से बैठ जाओ एव्हरीबडी. सिट रिलॅक्स. या आठवड्याला आपण शनिवारपर्यंत आपण 100 स्ट्रोकवरच थांबू. 100 स्ट्रोक. ठीक आहे. त्यानंतर आपण वाढवू. रविवारपासून आपण 120 करू. मग हळूहळू आपण 130 140 करू. ठीक आहे जी. चलो रेडी है. चला. सो सर्वांनी मिळून सोबत एकदा विथ द फुल एनर्जी भगवान का नाम लेते हैं. बोलो प्रभु श्री रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. नमो पार्वती पते. हर हर महादेव. थँक यू, थँक यू, थँक यू. सो लेट्स डू द लास्ट एक्टिविटी ऑफ टुडे दैट इज कपालभाति. ओके. 100 बार करेंगे, 100 टाइम्स, और रुक जाएंगे फिर. चलो. 1 2 3 एंड गो.
ओके एवरीबॉडी, आई होप यू हैव डन इट ऑल। ओके, सो अगर हो गया है तो जरा चैट बॉक्स में टाइप कर दो आपका हो गया है तो। कितना स्ट्रोक हुआ वो भी टाइप कर दो एक बार चैट बॉक्स में। व्हेरी गुड। सो आई एम अगेन अँड अगेन टेलिंग यू, मी रोज रोज सांगतो पुन्हा पुन्हा, इफ यू वॉन्ट टू कंटिन्यू दिस ॲक्टिव्हिटी यू कॅन कंटिन्यू आफ्टर क्लास ऑल्सो. ओके, सो वी हॅव लिमिटेड टाईम, आपल्याजवळ 30 ते 40 मिनिटाचा वेळ असतो. दॅट्स वाय वी डू दी ॲक्टिव्हिटीज ज्या काही पॉसिबल असतात. पण त्यानंतरही तुम्ही आता 6 ते 7 पर्यंत 7:30पर्यंत कंटिन्यू करू इच्छिता तर तुम्ही तुमचं तुमचं कंटिन्यू करू शकता, काही तुमच्या प्रॅक्टिसेस करू शकता. काल रात्री मी नॉन निगोशिएबल शिकवले होते काही. तर ते नॉन निगोशिएबल्स पण आपल्याला आपल्या आयुष्यात सेट करायचे की ये तो करना ही है एका दिवसामध्ये, 24 आवर्समध्ये. दररोज ह्या गोष्टी झाल्याच पाहिजे, झाल्याच पाहिजे, झाल्याच पाहिजे. ओके, सो ते पण तुम्ही सेट करू शकता. त्याला म्हणतात नॉन निगोशिएबल सेट करणे. ठीक आहे जी. ओके. निलेश सर, काय बोलू मी आता. ठीक आहे, जाऊ द्या. इट्स ओके. सो थँक्यू सो मच जी, बहुत बहुत शुक्रिया आपका, आज तुम्ही जॉईन केलं त्याबद्दल. धन्यवाद, मनापासून आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हॅव अ नाईस टाईम. आजचा दिवस तुमच्यासाठी सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. धन्यवाद.